हरिओम. अध्यात्म उपनिषद योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. श्लोक क्रमांक 37. धर्म मेघमिमं प्राहु समाधी योग वित्तमाहा वर्षतेश यथा धर्मामृत धारा सहस्रशा. जो योगवेत्ता आहे तो या समाधीला धर्ममेघ समाधी असे म्हणतो, कारण ती पर्जन्याप्रमाणे धर्माच्या सहस्रावधी अमृतमय धारांचा वर्षाव करते. वर्षा मेघ. थंडी हळूहळू आपला प्रभाव आवरू लागते आणि संक्रांत झाली की हवा गरम होऊ लागते, उन्हाळा जाणवू लागतो. एप्रिल मे जून या महिन्यांमध्ये सूर्य जणू काही आग ओकू लागतो. जमीन तापून तिला भेगा पडतात. आपल्या अंगाची लाही लाही होऊ लागते. झाडे सुकू लागतात. गवत पिवळे होते. पशु पक्षी तहानेने व्याकुळ होतात. सर्वत्र तप्त शुष्क भकास वातावरण तयार होते आणि अचानक सूर्य झाकला जातो. प्रखर प्रकाशाची जागा काळोखी घेते. उष्मा जरा जास्तच जाणवू लागतो. चातक चोच वर करून पर्जन्याची प्रतिज्ञा करू लागतो. क्षणार्धात विजांचा लखलखाट होतो. ढगांचा कडकडाट होतो आणि धरतीवर पर्जन्याच्या धारा कोसळू लागतात. तप्त धरती तृप्त होते. अंगाचा दाह कमी होतो. झाडे डोलू लागतात. गवत वाऱ्याबरोबर नृत्य करू लागते. पशुपक्षी आनंदाने नाचू लागतात, चित्कार करू लागतात. चातकाची तृष्णा क्षमते. सर्वत्र आल्हाददायक वातावरण निर्माण होते. धर्ममेघ. नेमकी हीच स्थिती समाधी अवस्थेत होते. यास्तव ऋषींनी वर्षा मेघाचे उदाहरण धर्ममेघ असे दिले आहे. गेली कोट्यावधी वर्ष जन्ममरणाचे फेरे घेत आपण संचिताचा भौतिक चिखल तुडवत प्रवास करत अडकलेले असतो. हे संचित आपल्याला सौख्याचा आभास दाखवत सतत दुःखात लोटत असते. आपण उत्पत्ती स्थिती लय या दुष्ट चक्रात भरडले जात असतो. जन्मोजन्मी संचित संपण्याचे लक्षण मुळीच नसते. अशा या शुष्क आयुष्यात एखादा योगी शीतल छाया घेऊन येतो आणि आपल्याला सत्यजीवनाचा मार्ग दाखवतो. आपण योगाचरण करतो, समाधी प्राप्त होते आणि क्षणार्धार्थ ते कोट्यावधी जन्मांचे संचित लुप्त होते. एखादे दुष्ट स्वप्न पाहत असावे, भीतीने हातपाय गारठून गेलेले असावेत, ओरडावेसे वाटत असताना ओरडता येत नसावे आणि अचानक आपल्याला जाग यावी आणि आपली त्या दुष्ट स्वप्नामधून सुटका व्हावी. नेमके तसेच येथे होते. या मायावी भौतिक संसाराची सत्य जाण समाधीमुळे होते आणि सत्य जीवन सुरू होते. यास्तव ऋषी म्हणतात की जो योगवेत्ता आहे, जो योगाचा चांगला जाणकार आहे, तो या समाधीला धर्ममेघ समाधी असे संबोधन करतो. पुढचा श्लोक. श्लोक क्रमांक 38. अमुना वासना जाले निःशेषम प्रविलापिते समूलोन्मुलिते पुण्य पापाखे कर्म संचये. पुढचा श्लोक. श्लोक क्रमांक 39. वाक्यम प्रतिबद्धम सत्प्राक्प रोषाव भासते करामलकव द्वोभधम परोक्षम प्रसूयते. या समाधीद्वारे वासनांचा मायाजाल संपूर्णपणे नष्ट होतो. त्यांचा मागमूसही राहत नाही. पापपुण्याचा संचय समूळ नष्ट होतो. त्यावेळी त्या तत्वमसी वाक्यातील गुह्य परमज्ञान जाणवू लागते आणि रानसाळीचे कणीस हाती लागावे तसे ते गुह्य परमज्ञान प्रकट होते. वासनांचा मायाजाल. या समाधीद्वारे वासनांचा मायाजाल संपूर्णपणे नष्ट होतो. त्यांचा मागमूसही राहत नाही. समाधी याचा अर्थच असा आहे की आता सर्व काही समअधीन झाले आहे. आता जे जसे मिळाले आहे तेच पर्याप्त आहे.
त्यात काहीही कमी जास्त नकोय, कशाची इच्छा राहिलेली नाही. जे मिळाले आहे ते आवडते की न आवडते, उपयोगी की दुरुपयोगी, आवश्यक की अनावश्यक, हा प्रश्नच नाही, हा विचारही नाही, हा विचारच नाही. त्याचा जसा आहे तसाच स्वीकार आहे आणि त्यात परम आनंद आहे. कारण या सर्वाचा अधिकार आपल्याला नाही. तो अधिकार भगवंत श्रींचा आहे, यमधर्माचा आहे. त्यांनी त्याचा विचार करावा आणि तसा विचार करूनच त्यांनी नियतीकडून हे आपल्याला प्राप्त करून दिलेलं आहे. मग आणखी काय हवे? एखाद्याला भरपूर झोप मिळाली आणि त्याला सांगितले की आणखी झोप, तर तो झोपू शकेल का? एखाद्याचे पोट तुडुंब भरले आणि त्याला सांगितले की आणखी खा, तर तो खाऊ शकेल का? एखादी बरणी पूर्ण भरून साखर ठेवली तर आणखी साखर ती बरणी सामावून घेऊ शकेल का? समाधी अवस्थेत आपले असेच होते. समाधी अवस्थेत आपण देहादी इंद्रियांच्या अतीत परम ऊर्जामय होतो. त्या अवस्थेत परमस्थिती प्राप्त होते. समाधीमधून बाहेर आल्यावर त्या ऊर्जामय भावावस्थेत आपण पुन्हा देहाने वर्तन करू लागतो. परंतु आता ती ऊर्जामय भावावस्था भौतिक वस्तुजगत सामावून घेऊ शकत नाही. तिला त्याची गरजच नसते. देहाची जितकी क्षमता असते ते तितकेच भौतिक वस्तुजगत देह सामावून घेऊ शकतो. यामुळे त्याला मर्यादा येतात. परंतु समाधी प्राप्त होण्याआधी आपण फक्त देहानेच जगत असतो. देह फक्त भौतिकावरच जगू शकतो. त्याला जगण्यासाठी अन्य मार्ग नसतो. तो पूर्ण क्षमतेने भौतिकाचे उपभोग घेत असतो. परंतु आता समाधी प्राप्त झाली की भौतिकाबरोबर परम ऊर्जेच्या प्रभावाखाली आपले आध्यात्मिक जीवन सुरू होते. त्यासाठी भौतिकाची जराही आवश्यकता नसते. यामुळे देहाची भौतिक सामावून घ्यायची क्षमता मर्यादित होते. यामुळे जीवित असण्यापुरताच भौतिकाचं उपभोग देह घेऊ शकतो. यायोगे येथे वासनांचा मायाजाल संपुष्टात येतो. हे पाहणाऱ्यांना आश्चर्य वाटते की साक्षात्कारी इतक्या कमी गरजांमध्ये इतक्या आनंदात जगू कसा शकतो. समाधीमध्ये परम ऊर्जा प्राप्त झाल्यामुळे त्या प्रभावाखाली आपले आध्यात्मिक जीवन सुरू होते आणि भौतिक वर्तन फक्त देहधर्मापुरतेच मर्यादित होते. यात भौतिक उपभोग देहधर्मापुरतेच मर्यादित होतात. यामुळे गतसंचिताची स्मृती चाळवणे थांबते. आध्यात्मिक जीवनाच्या प्रभावाखाली यथाकाळी त्यांची विस्मृती होते आणि आपली संचितामधून सुटका होते. आपण मुक्त होतो. यालाच येथे समाधीद्वारे वासनांचा मायाजाल संपूर्णपणे नष्ट होतो. त्यांचा मागमूसही राहत नाही असे ऋषींनी म्हटले आहे. पापपुण्याचा संचय समूळ नष्ट होतो. अध्यात्माचा उदय होऊन भौतिकाला मर्यादा आल्यावर तेथे साक्षी भाव उदित होतो. जे जसे जीवन समोर आहे ते जगणे इतकाच भाव शिल्लक असतो. त्यात पाप पुण्य सुख दुःख असा भाव नसतो. कारण प्रत्येक कृती साक्षीत्वाने होते. त्याचा जो काही परिणाम असतो त्याचा केवळ आनंदाने स्वीकार असतो. आता सत्य ज्ञान प्राप्त झालेले असते की पापा इतकेच पुण्यही विष आहे. पाप जसे गर्तेत अडकवते तसेच पुण्य वैभवात अडकवते. यात अडकणे सुटत नाही, मग मुक्ती कशी मिळणार? गर्तेत सुखाची अपेक्षा नसते. यामुळे दुःखाचे फारसे काही वाटत नाही. परंतु वैभवात जेव्हा दुःख होते तेव्हा त्याचे जास्त क्लेश होतात. कारण वैभवात दुःख ही कल्पना सहन होत नाही. परंतु वैभव असले तरी दुःखामधून सुटका मुळीच होत नाही. अशा वेळी मनात येते की माझ्याकडे इतके वैभव आहे आणि मला दुःख कसे? यामुळे त्याचा जास्तच त्रास होतो. आध्यात्मिक जीवन जगू लागल्यावर पाप पुण्य सुख दुःख या सर्वांच्या अतीत साक्षीत्वाने जीवन जगू लागल्यावर पाप पुण्य सुख दुःख अशा दोन्ही संचिताचा समूळ नाश होतो. कारण आता वैभवाची ही इच्छा नष्ट होते. किंवा असेही समजून घ्यावे की जे जीवन समोर जगत आहोत यात वैभव किंवा दारिद्र्य आहे हा भावच असत नाही. कारण वैभव किंवा दारिद्र्य या मनाच्या कल्पना आहेत.
एखाद्या नुकतेच लग्न झालेल्या कामवाल्या मुलीला विचारावे की बाळा, तुझा संसार कसा चालला आहे? ती सांगते, बाबा, छान नवरा मिळालेला आहे. तो दररोज मला 50 रुपये घर खर्चाला देतो. ती हे सर्व अशा काही थाटात सांगते की तिच्या दारी असलेले वैभव पाहून तिच्या समाधानाचे कौतुक करावे. अध्यात्मात मन क्षीण झालेले असते. यामुळे पापपुण्य सुखदुःख अशा दोन्हीही मधून आपली सुटका होते. त्यायोगे कैवल्य प्राप्त होते. गुह्य परमज्ञान. त्यावेळी त्या तत्वमसी वाक्यातील गुह्य परमज्ञान जाणवू लागते आणि रानसाळीचे कणीस हाती लागावे तसे ते गुह्य परमज्ञान प्रकट होते. इतके दिवस योगगुरू, संत, साधू, संन्यासी सांगत होते आणि आपण ऐकत होतो. मान डोलवत होतो. पाप पुण्य सारखेच विष कसे? साक्षात्कार झाल्यावर इतक्या लाखो जन्मींचे संचित क्षणार्धात नष्ट कसे होते? देह जीवित असण्यासाठी भौतिकाची गरज असताना साक्षात्कार झाल्यावर भौतिकाचे आकर्षण कमी कसे होते? इत्यादी इत्यादी अशा शंका प्रत्यक्ष आध्यात्मिक आचरणाने तक्षणी दूर होतात. त्यामागील रहस्याचा बोध होतो. या योगे ओम तत्सत त्वम असी या महामंत्राचा अर्थ प्रत्यक्ष आचरणात उतरतो. ऋषी म्हणतात की रानात सहज जावे आणि विना प्रयास रानसाळीचे कणीस हाती लागावे. तसे आता अध्यात्माचे ते गुप्त गुह्य द्वार आपोआप उघडते. प्रज्ञा प्राप्त होते आणि प्रत्येक रहस्याचा भेद होतो. आता पोथ्यांमधील शास्त्र सांगते म्हणून नव्हे, तर प्रत्यक्ष स्वानुभूतीमधून सत्य ज्ञान प्राप्त होते. आपण साक्षात्कारित होतो. आपली मुक्तीची यात्रा सुरू होते, सुरू राहते. हरिओम.